आपण आशा आणि अपेक्षा नक्की ठेवू शकतो. अगदी ठेवू शकतो. म्हणजे आता हे जे त्यांना यश मिळाले, आपण म्हणतोय की खूप मोठं यश मिळालेलं आहे, याच्यासाठी त्यांनी नेमकी तयारी कशा प्रकारची केलेली असेल, काय नेमकी तयारी त्यांनी केलेली आहे, हे कशामुळे सगळं शक्य झालेलं आहे त्यांना? म्हणजे मी तुला सांगतो बघ, आता एक 200 मीटरमध्ये नाशिकची एक भूमिका न्यास आहे, किंवा ठाण्याची एक मुलगी आहे उंच उडीमध्ये, तिने अंचला पाटील म्हणून तिने उंच उडीमध्ये मेडल जिंकलेला आहे. मला आठवते मी जेव्हा आता पॅरिस ऑलिम्पिकला गेलो होतो तेव्हा आपला नाशिकचा एक मुलगा जो आहे तो उंच उडीमध्ये ऑलिम्पिकला स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पात्र ठरणारा पहिला खेळाडू होता. म्हणजे विचार कर की भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेत आणि ह्या 75 वर्षामध्ये ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत पात्र ठरणारा पहिला खेळाडू महाराष्ट्राचा आहे. आणि याची व्यथा अशी होती की याच्या वडिलांनी, म्हणजे एकतर त्यात तुझं उंच उडीचं तुला पाहिलं धावत येऊन तुम्हाला त्या बारवरनं उडी मारायला लागते, तर उडी मारल्यानंतर खाली जे लँडिंग पॅड असतं त्याची खूप मोठी किंमत असते, कारण तुम्ही पडल्यानंतर तुम्हाला इंजुरी होऊ नये म्हणून त्याचा जो फोम असतो हा खूप खूप किमतीला मिळतो. याच्या वडिलांनी काय केलं असेल, जेव्हा हा शालेय पातळीवर जेव्हा त्याने हा खेळ निवडला, तर गावातल्या जी फळभाज्या असतात, म्हणजे सडलेल्या फळभाज्या असतात, जुनी रद्दीचे आपले पेपर असतात किंवा जे कपडे असतात, हे सगळं भरून त्याच्या बॅग तयार केला आणि त्या बॅगवर या मुलाने उड्या मारून मारून हा माणूस ऑलिम्पिकला पोहोचला. म्हणजे विचार कर की कोणत्याही पायाभूत सुविधा तुम्हाला नाहीत आणि अशा वेळी तुम्ही तो खेळ निवडता आणि तो खेळ इतक्या जिद्दीने खेळता की तुम्ही ऑलिम्पिकपर्यंत पोहोचता. मला असं वाटतं ही सगळी मुलं जी आहेत ना, ही संघर्षातून इथे आलेली आहेत आणि यांच्या संघर्षासाठी खेलो इंडियाचा हा प्लॅटफॉर्म आहे, मला असं वाटतं फार मोठी उमेद देणार आहे. अगदी, म्हणजे त्यांना जे जे काही उपलब्ध आहे त्या सुविधांचा वापर करून त्यांनी हे केलेलं आहे.